कारंजा लाड येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिलेली अत्याधुनिक रुग्णवाहिका 8 फेब्रुवारीपासून जनसेवेत रुजू झाली आहे। आमदार सईताई डहाके व आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचं लोकार्पण पार पडलं। तत्पूर्वी आयोजित कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार सईताई डहाके, आमदार श्यामभाऊ खोडे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, दत्तात्रय डहाके संस्थानचे अध्यक्ष विनायक सोनटक्के, कोषाध्यक्ष अभय पारसकर, कृष्णशास्त्री आर्वीकर, डॉक्टर शार्दूल डोटगावकर, डॉक्टर अजयकांत, सचिन कुलकर्णी, निलेश सोमाणी आदी उपस्थित होते। याप्रसंगी आमदार खोडे यांनी रस्ते चांगले झाल्याने वाहनांच्या धावण्याचा वेग वाढला आहे, परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढल्याने अत्याधुनिक रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे। गुरुमंदिर संस्थानच्या या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना लाभ होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। आमदार डहाके यांनी गुरुमंदिर संस्थानचे आरोग्य व सामाजिक सेवेत आजवर उल्लेखनीय योगदान राहिले आहे असे बोलून त्यांनी गुरुमंदिर संस्थानचा विकास आराखडा लवकरच मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केला। शिवाय त्यासाठी आपल्याकडून प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले। यावेळी माजी नगराध्यक्ष गोलेच्छा, डॉक्टर कांत, आर्वीकर शास्त्री आदींनी मनोगत व्यक्त केलं। प्रास्ताविक प्रकाश घोडे तर सूत्रसंचालन प्रसन्न पळसकर यांनी केलं। कार्यक्रमाला संस्थानचे विश्वस्त अविनाशजी खेडकर, निलेशजी घोळे, रमेश देशमुख यांच्यासह इतर मंडळी उपस्थित होती। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।